वरोरा विधानसभेत अपक्ष उमेदवार राष्ट्रीय पक्षावर जोरदार टीका करीत असून सर्वसामान्यांचे राजकारण राहिले नाही अशी परखड भूमिका डॉक्टर चेतन खुटेमाटे यांनी व्यक्त केली आहे। राजकारणात घराणेशाहीला उधाण आले असून आमदारकी, खासदारकी व महत्त्वाची पदे ही आपल्या घरातच कशी राहील यासाठीच प्रस्थापित राजकारणी प्रयत्नात आहेत। या निवडणुकीतही प्रमुख पक्षाने घराणेशाहीतून उमेदवार दिले आहे। हा इतर कार्यकर्त्यांवर अन्याय आहे। त्यामुळे सत्तेचे विकेंद्रीकरण न होता ते केंद्रित होत आहे। त्यामुळे या निवडणुकीत घराणेशाहीला हद्दपार करून नागरिकांच्या समस्यांची जाण असलेल्या प्रामाणिक उमेदवारालाच आपले मत द्या असे आवाहन अपेक्षित उमेदवार डॉक्टर चेतन खुटेमाटे यांनी मतदारांना केले आहे। मतदार हे सुज्ञ आहेत, कोणत्याही प्रलोभनाला बळी पडणार नाहीत। जनतेला तात्पुरते पैसे पाहिजे की 5 वर्षाचा विकास हा प्रश्न उभा राहिला असून राजकारणाने मतदारांना गृहीत धरणे सोडून द्यावे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली। जनप्रतिनिधी म्हणजे हा लोकांचं 4.5 लाख लोक जे वरोरा भद्रावती मतदारसंघात राहतात त्यांचं प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती असतो। त्याला विधानसभेच्या पटलावर जाऊन तिथे लोकांच्या कल्याणाचे जनकल्याणकारी कायदे बनवायचे असतात। तर एका चांगला प्रामाणिक आणि अभ्यासू संवेदनशील माणसाला जनतेने समर्थन द्यावं आणि जनतेचाच लुटलेला पैसा काही उमेदवार आता या इलेक्शनच्या वेळेस करोडो रुपये ते वाटून राहिले आहेत, दारू वाटून राहिले आहे। पर वोट आता ऐकतोय की 2000-3000 पर्यंत रेट गेलेला आहे। तर जनतेने या सर्व मोहाला बळी पडू नये, कारण की आता समजा काही क्षणिक मोहाला ते बळी पडले तर 5 वर्षाच्या काळामध्ये समोर वाढणाऱ्या टॅक्सच्या माध्यमातून किंवा विविध माध्यमातून त्यांच्याकडून वर्षभरातच 50,000 रुपये काढून घेतले जाईल। त्यांच्या सगळ्या योजना रोखडतील आणि त्यांना शालेय शिक्षण, रोजगार या सर्वच याच्यावरती दुष्परिणाम येईल। तर जनतेला ही माझी विनंती आहे की त्यांनी कोणत्याही असा मोहाला बळी पडून असं मतदान करताना काही चुकीचा निर्णय घेऊ नये, कारण त्याचे दुष्परिणाम फार वाईट असतात। तर जनता जागरूक आहे, जनता समजदार आहे आणि योग्य तो निर्णय ते बरोबर घेण्यास सक्षम आहेत।